नागपुर जिले के काटोल और हिंगना ये दोनों विधानसभा चुनाव संघ से शरद पवार गुट की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिछले कई वर्षों से लड़ती आ रही है। लेकिन जिलाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटिल इन्होंने मांग की है कि उमरेड, रामटेक और कामठी इन तीनों में से किसी एक जगह से अतिरिक्त सीट दी जाए। पत्रकार परिषद में उन्होंने इस मांग की घोषणा की है की आता आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही एक मागणी लावून धरतोय। मागील अनेक वर्षापासून महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये आम्ही दोन विधानसभा मतदान परंपरागत लढवत होतो, एक काटोल विधानसभा आणि हिंगणा। पण यावेळेला आमच्या पक्षाचा पार्टी कॅडरचा एक प्रचंड आग्रह आहे की काटोल आणि हिंगणा मतदारसंघ अबाधित ठेवून एक ॲडिशनल विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावा। त्याचाच धागा पकडून आम्ही उमरेड, कामठी किंवा रामटेक या तीन विधानसभा मतदारसंघापैकी एक ॲडिशनल अतिरिक्त मतदारसंघ आम्हाला द्यावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही जिल्हा युनिटच्या वतीने आमच्या पार्टी हायकमांडकडे पाठवलाय आणि पार्टी हायकमांड आमच्या मागणीला अनुकूल आहे आणि निश्चितपणे आणि आग्रही असणार आहे। ज्याही वेळेला जागा वाटप केलं जाईल त्यावेळेला निश्चितपणे आमच्या पक्षाला 3 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। विजेच्या संदर्भामध्ये आता मी ग्रामीण भागाच्या प्रश्नावरती बोलतोय की आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की गेल्या 10 वर्ष जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलं त्या दिवसापासून शेतीमालाच्या भावामध्ये जी काही घसरण चालली आहे, पूर्वी ज्या कापसाला 12,000 रुपयाच्या वरती भाव मिळत होते तो कापूस आमचा आता 7,000 पर्यंत चालला। ज्या सोयाबीनचे भाव म्हणजे 7,000 पर्यंत होती आता 3-3.5 मध्ये शेतकऱ्याला विकावा लागतो। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, शेतकऱ्यांची प्रचंड अडचण आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये रासायनिक खतं असतील, कीटकनाशकांचा आपण जर वाढलेल्या भावाची जर तुलना केली तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यामुळे एनसीपीच्या आमच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमची एक मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि वीज बिल सुद्धा माफ करावं। म्हणजे अव्वाच्या सव्वा भावाने जे वीज बिल दिलं जातं ते तर सोडात, जी मूळ रक्कम सुद्धा शेतकरी भरण्याच्या परिस्थितीमध्ये नाही। ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि वीज बिलामध्ये माफी द्यावी अशा प्रकारची आमची मागणी है। हाल ही में राज्य सरकार द्वारा लागू की गई लाडली बहन योजना के बारे में भी जिलाध्यक्ष पाटिल ने तीखे बोल बोले हैं कि ये योजना सिर्फ एक छलावा है। लोकसभा के नतीजों ने उन्हें हिला दिया है, इसी की वजह से उन्होंने ये योजना पेश की है। मुख्यमंत्री लाडकी योजना हे दुसरं काही नसून विधानसभेमध्ये येणारा होणारी पराभूत मानसिकता त्यांच्यामध्ये आहे। कुठेतरी पराभवापासून आपल्याला संरक्षण मिळावं याच उद्देशाने ही योजना आणलेली आहे। प्रॅक्टिकलवरती जमिनीवरती ज्या पद्धतीने ज्याचं कटी या योजनेमध्ये टाकण्यात आला याचा कुठलाही फायदा जनतेला होणार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या नेत्यांना असं वाटणार असेल की या योजनेमुळे त्यांना पुनर्जीवन मिळणार आहे। अगदी थोतांड आहे। येणाऱ्या विधानसभेच्या जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं अगदी तसंच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचा दारुण पराभव होणार निश्चित आहे आणि ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं दिसेल। क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी। बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर, मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर।